नमस्कार. मी डॉक्टर माणिक भिसे, मेंदू व मनोविकार तज्ञ, प्रेरणा हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मनुष्याचा मेंदू आणि त्याचं मनोविकारामधील महत्त्व याविषयी आपण जाणून घेऊया. आपण जे काही आहोत ते आपला मेंदू हाच आहे. आपण जे काही वागतो, बोलतो, विचार करतो, भावना व्यक्त करतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जे रिएक्शन देतो, हे कुठून येतं? तर माणसाच्या कवटीच्या आतमध्ये जो मेंदू आहे, त्यामधनंच ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होत असतात. आपण थोडक्यामध्ये या जाणून घेऊया. माणसाच्या मेंदूचे प्रामुख्याने 2 भाग असतात आणि हे दोन्ही भाग आपल्या कवटीच्या आतमध्ये म्हणजे साधारणतः या डोळ्याच्या वरपासून जी कवटी आहे, त्याच्या ह्या आतमध्ये हे दोन्ही भाग असतात. या दोन्ही भागांना आपल्याला अलग-अलग भागामध्ये परत विभाजित करता येऊ शकतं. सर्वात प्रथमतः वरचा भाग ज्याला आपण सेरेब्रल कॉर्टेक्स किंवा मोठा मेंदू म्हणतो आणि हा एक छोटासा खालचा एक छोटा मेंदू आहे. याला आपण सेरेबेलम म्हणतो. हे जे काही आहे सेरेब्रल कॉर्टेक्स किंवा मोठा मेंदू, मी आता जे म्हटलं आपले आचार, विचार, भावना आणि जवळ-जवळ सर्वच गोष्टी ज्या आपण करतो त्या इथं कार्यरत होतात. खालचा जो मेंदू आहे, हा याचं प्रामुख्यानं जे काम येतं ते म्हणजे कोऑर्डिनेशन करणे. आपण जे काही कामं करतो ते एकानंतर एक करतो. कुठलं काम कोणत्या सिक्वेन्समध्ये कसं करायचं हा छोटा मेंदू ठरवत असतो. आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे बॅलन्स करणे. आपण चालताना विचार नाही करावा लागत, की मी सरळ चाललोय, की माझा पाऊल इकडे-तिकडे पडतं. का? तर हा छोटा मेंदू त्याला बॅलन्स करत असतो, कंट्रोलमध्ये ठेवत असतो त्या बॅलन्सला. आता जर आपण आणखीन एक भाग पाहिला, या मॉडेलवरच आपल्याला दिसतं, की एक छोटासा भाग या छोट्या मेंदूच्या समोर इथे आहे. याला म्हणतात ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेम हे खूप महत्वाचं असं मेंदूशी जोडल्या जाणार मेंदू आणि खाली स्पायनल कॉर्ड असतो, त्याला जोडल्या जाणारं, या स्पायनल कॉर्डला जोडल्या जाणारं खूप महत्वाचं असं एक भाग आहे मेंदूचाच. यामध्ये आपल्या हृदयाला कंट्रोल करणारे, श्वासोच्छवासाला कंट्रोल करणारे सेंटर्स आहेत. सोबतच इथे एक असेंडिंग रेटिक्युलर ॲक्टिव्हिटी आणि डिसेंडिंग रेटिक्युलर ॲक्टिव्हिटी सिस्टम असते, जी आपल्याला जागृत ठेवते किंवा झोपेच्या अवस्थेत नेते. आणि हे जे स्विच आहे, हे इथे काही सेंटर्स असतात, त्याद्वारे नियंत्रित होतात. यासोबतच आपण जे काही व्यवस्थित चालतो, तर त्याचा एक भाग इथं सबस्टेन्शिया नायग्रा म्हणून एक असतं. ते डोपामाइन बनवतं आणि आपल्या ज्या हालचाली आहेत, त्याला व्यवस्थित नियंत्रणात ठेवतं. तुम्ही पार्किन्सन्स नावाचा आजार ऐकला असेल. या आजारामध्ये हा सबस्टेन्शिया नायग्रा जो इथे असतो, तोच खराब होतो बरं का. आणि म्हणून मग त्या व्यक्तीला थरथर सुटते. चालताना अगदी पटपट चालणार आणि तोल गेल्यासारखं होणार. हे सगळे गोष्टी घडत असतात. आपण जर थोडंसं वर गेलो, तर हा जो भाग आहे मेंदूचा, जे की ह्या ब्रेन स्टेमच्या बाजूला आहे, याला पूर्ण भागाला म्हणतात लिम्बिक सिस्टम. आणि हा जो भाग आहे, हा भाग आपल्या भावनांना नियंत्रित करत असतो. खास करून खालचा भाग ज्याला आपण टेम्पोरल लोब म्हणतो, इथे भावना आणि मेमरी या दोन्हीही गोष्टी व्यवस्थित नियंत्रणामध्ये ठेवल्या जातात आणि मेमरीज इथेच बनतात. हा जो समोरचा भाग आहे, त्या समोरच्या भागामध्ये ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, आपली सदविवेक बुद्धी असते. सदविवेक बुद्धीचा अर्थ काय? तर निर्णय घेण्याची क्षमता, आपण जे काही लिहितो, वाचतो, त्या सगळ्याचं इथे नियोजन केलं जातं. या भागाद्वारेच ते होतं. माणूस म्हणून जे आपण क्रिया करतो, ज्या माकडांच्या व्यतिरिक्त आहेत किंवा माकडांपेक्षा अधिक आहेत. उदाहरणार्थ स्वतःचं रखरखाव करणं, व्यवस्थित ड्रेसिंग करणं आणि कॉम्प्लेक्स गोष्टीचं प्लॅनिंग करणं. कुठे मला जायचंय, तर मी कसं चेकलिस्ट बनवतो, प्लॅन करतो, इथून इथे जाईल, तिथून तिथे जाईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात आणि हाच एक भाग आहे, जो आपल्याला इथून पुढचा भाग हे आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समुळे होतात, जो आपल्याला माकडांपासून किंवा वानरांपासून अलग बनवतो. आपण म्हणतो ना, की आपली जी उत्पत्ती झालेली आहे, ती वानरापासून झालेली आहे. आपण त्यांचेच वंशज आहोत. ठीक आहे. पण हा भाग आपल्याकडे एक्स्ट्रा आहे आणि खूप महत्वाचा हा भाग आहे. हा जो खालचा भाग आहे, याला ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात. ऑर्बिटोफ्रंटल, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि या भागाचं खूप महत्त्व आहे व्यसनामध्ये, आपल्या विचारावर, आपल्या आचरणावर नियंत्रण ठेवण्यामध्ये. इथे आतमध्ये एक बेसल गॅंग्लिया नावाचं स्ट्रक्चर असतं. ते सगळं आपल्या हालचालीपासनं, आपल्या विचारापासून ते प्लॅनिंग या सगळ्यावर त्याचंही टाईट कंट्रोल असतं. एका चाळणीसारखं काम करतं. ओसीडीचा आजार तुम्ही ऐकला असेल. ओसीडीच्या आजारमध्ये नेमकं हे जे बेसल गॅंग्लिया जो आतमध्ये आहे मेंदूच्या, तेच नीट काम करत नाही. तेच विचाराची नीट चाळणी करत नाही. नीट चाळणी खराब झाल्यामुळे काय होतं, की नको असलेले विचार वारंवार डोक्यात येतात. त्यालाच तर आपण ऑब्सेशन्स म्हणतो. तर हे इतकं सोपं आपल्या मेंदूचं
काम आहे, जे थोडक्यात जर आपण समजून घेतलं, तर खूप मदत होऊ शकते, की हे मानसिक आजार का होतात, हे समजण्यामध्ये. आणि ह्या सगळे जे काही मी सांगितलं जे मेंदूतून उत्पत्ती होते मानसिक आजारांची, तर औषधी जी जाते, तीही आपल्या मेंदूमध्ये जाते. मेंदूमध्ये असे अलग-अलग क्रॅक्स आहेत. ते दिसतायत, हे असे ट्रॅक्स आहेत त्या मेंदूच्या आतमध्ये. आणि काय करतात माझ्या औषधी? तर माझ्या औषधी आतमध्ये जाऊन या ट्रॅक्सवर काम करतात आणि त्याचं काम चांगलं करतात. सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामाइन, ओपिओइड्स आणि एसिटाइलकोलिन हे असे अनेक घटक मेंदूमध्ये बनत असतात. औषधी तिथेच जाऊन त्याच घटकांचं काम व्यवस्थित करतात आणि मानसिक आजारांना नियंत्रित आणतात. आपले विचार बदलतात, आपले आचार बदलतात, जे भास होऊ नये ते सगळं थांबतं. कारण हे सगळं उत्पत्ती मेंदूमध्येच आहे. म्हणून ज्या काही औषधी मानसोपचारासाठी घेतल्या जातात, त्या आपल्या मेंदूवर काम करतात आणि तिथूनच मनोविकारांना ठीक करतात. धन्यवाद.